चला राकेशजी आता तिकडेच बसाल की व्यासपीठावर याल? नाही व्यासपीठावर यावं लागेल या. राकेशजी पाटील या आणि आदित्य शेट्टी. आदित्य शेट्टी आपण देखील यायचे प्लीज. संगमालक रित्वी अँड सारंग 11. चला या. राकेश पाटील आणि आदित्य शेट्टी. आदित्य कुठे आहेत? आदित्य शेट्टी. चला आपण ऑफिशियल्स आपण सन्मान सुरू करतोय. चला ऑर्गनायझर कमिटी सर्वांनी या. आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळा सुरू करतोय. ऑर्गनायझर कमिटी हिरेन चला प्लीज आपण लगेच सुरू करूया हा बक्षीस वितरण सोहळा. सन्माननीय राकेशजी पाटील या. सन्माननीय कुणालजी पाटील या. आता बघा ही विनंती आहे आणि त्या विनंतीला डावलून चालणार नाही. कुणालजी पाटील या आणि राकेशजी पाटील आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय प्लीज. चला मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतोय की प्लीज जॉईन अस. भूपेंद्र पाटील आपण देखील या व्यासपीठावर जॉईन व्हायचंय. दादा या व्यासपीठावर आपण जॉईन व्हायचंय. आदित्य शेट्टी आपण देखील जॉईन व्हायचंय प्लीज. तसेच सर्व पाहुणे नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल. सन्माननीय विकीजी म्हात्रे या आणि रोहित दादा म्हात्रे आपण सगळे जॉईन व्हायचं. विकी दादांचं नेहमीच ते डेडिकेशन राहिलेलं आहे. द्यायचं तर चांगलं द्यायचं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी ह्या इव्हेंट कंपनीला आंतरराष्ट्रीय बनवण्यासाठी खूप चांगली मेहनत घेतली. तर विकी दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. शागिर्द मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या वतीनं ही सर्व प्रकाश योजना सांभाळलेली आहे रास्त दरामध्ये. त्याबद्दल आम्ही विकी दादांचा विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. चला भूप्या दादा आपण देखील वर यायचंय. चला चला सुरेशदादा म्हात्रे आपण असं की विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचंय. सुरेशदादा म्हात्रे आपण देखील जॉईन व्हा व्यासपीठावर. सन्माननीय हेमप्रकाश हिराजी पाटील आपण असं विनंती करतोय आपण देखील या प्रसंगी व्यासपीठावर जॉईन व्हायचं आहे. सन्माननीय हेमप्रकाश पाटील साहेब आपण या बक्षीस समारंभ प्रसंगी व्यासपीठावर जॉईन व्हायचं आहे. कारण हे आपल्या समाजाचं आपल्या बांधवाचं आपल्या माणसांचं हक्काचं व्यासपीठ आहे. त्याचमुळे फक्त आम्ही सूचना करू किंवा विनंती करू ही वाट पाहू नका. ही आपली स्पर्धा असताना आणि बघा कितीही वजन आलं व्यासपीठ तुटणार नाही आहे. कॉन्क्रीटचं मजबूत आहे. तर प्लीज ही सूचना विनंती महेश दादांची आहे. मी सर्व आमच्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण जॉईन व्हा. आपण लगेच बक्षीस समारंभ सुरू करतोय. चला अंपायर्सचा आपण अगोदर सन्मान करणार आहोत. तर आपण अमोल वेतुस्कर साहेब ज्यांनी 2 दिवस खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. अरुण आंबेकर देखील जॉईन होतील. या आपल्या या ठिकाणी विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. कारण तुमच्या कार्याची दखल घ्यायलाच हवी. कारण थँकलेस जॉब म्हणजेच अंपायर आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ती कामगिरी. मनोज घोडेकर सर आज तो थोडे घाईत होते म्हणून ते परत गेले. पण नक्कीच त्यांचा आपण उल्लेख करूया. मनोज घोडेकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीची 2 दिवसाची अंपायरिंग केली. तर आपण अरुण आंबेकर यांना विनंती करतो आपण या पुढे. पहिले आप गाडी निकल जाएगी. चला अमोलजी बेतुसकर यांचा विशेष सन्मान आपण पाहणार आहोत व्यासपीठावर. त्यांचं देखील बघा सर्वांनी बसून घ्या. 2 दिवस आम्ही तुम्हाला एन्जॉय केलं तर प्लीज थोड्या वेळासाठी थोडं सहकार्य अपेक्षित आहे माझ्या सर्व आग्रे कोळी समाज बांधवांकडून. चला या बक्षीस समारंभाप्रसंगी आपण प्लीज बसून घ्या. आपण बक्षीस वितरण सोहळा चालू करतोय. बघा या व्यासपीठावर महेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाठवतोय. अमोल बेतुसकर सरांचा पुष्पगुच्छ तसेच ही प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण सन्मान करतोय अमोल वेतुस्कर साहेबांचा.
चिंतामण पाटील साहेब देखील या ठिकाणी जॉईन होत आहेत. एक चांगला मित्रपरिवार आहे आणि चिंतामण पाटील साहेब नेहमीच चांगल्या कार्याची दाद देतात. तर अरुण आंबोकर या ठिकाणी जॉईन होत आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेची आठवण भेट, पुष्पगुच्छ तसेच एक ट्रॉफी देऊन सन्माननीय चिंतामण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत अरुण आंबोकर सरांचा. टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज मित्रांनो. 2 दिवस जर आमच्या सर्वांचं काम आवडलं असेल तर आम्ही अपेक्षा करतो की टाळ्या मिळायला पाहिजेत. भूप्या दादा बघा, या ठिकाणी वारंवार आम्ही सूचना करतो, विनंती करतोय आपण व्यासपीठावर जॉईन व्हायचे प्लीज या. त्यानंतर नितीन आबे सरांनी खूप चांगली कॉमेंट्री केली. जसा त्यांचा तो अभ्यास, आढावा, अंदाज, अनुभव या सर्व गोष्टींना त्यांनी 2 दिवस खूप चांगलं शेअर केलं. या स्पर्धेनिमित्त आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. तसेच संदीप गावंड सर, गेल्या 2 पर्वांपासून आपण संदीप गावंड सरांचा आवाज या स्पर्धेनिमित्त ऐकला, पण ते व्यस्त असल्यामुळे या स्पर्धेसाठी भेट देऊ शकले नाही. पण त्यांच्या संदीप गावंड सरांच्या शुभेच्छा सुद्धा या स्पर्धेला मिळालेल्या आहेत. आमचे स्कोरर दोन्ही स्कोररने यायचे, प्रियांक आहे, प्रतीक आहे आणि प्रथमेश आहेत. तिघांच्या नावामध्ये पी फॅक्टर. तर या तिघांनी आपण तुमचा देखील एक सामूहिक सन्मान करतोय आयोजन कमिटीच्या वतीने. खरं तर आपण देखील कमिटीमध्ये आहात. तर तिघांनी यायचे, प्रथमेश, प्रियांक आणि प्रतीक. राजेशी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा आपण हा सन्मान आपल्या सर्व धावसंख्या नोंदकांचा करतोय. धावसंख्या नोंदकाची कामगिरी खूप महत्त्वाची आहे, कारण कॉमेंट्री करताना आम्हाला अचूक असं विवरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं. त्यासाठी अचूक स्कोरिंग होणं खूप आवश्यक. त्यानंतर आमचे प्रिन्स मूवीजचे प्रथमेश पाटील आपण जॉईन व्हायचे. मीरा भाईंदरमध्ये ही त्यांची दुसरी स्पर्धा. या अगोदर आमदार चषकाचं थेट प्रक्षेपण त्यांनी केलं आणि भिवंडीमधले जवळपास सर्व मेयर ट्रॉफी, बाली ट्रॉफी, BPL ज्याही नामांकित स्पर्धा होतात, 10PL ही स्पर्धा सुद्धा ज्यांनी कव्हर केली प्रथमेश पाटील. तर महेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत प्रथमेश पाटील यांचा. प्रिन्स मूवीज ही यूट्यूब टीम ज्यांचे कॅमेरामॅन इतके परफेक्ट आहेत, बॉलला कॅप्चर कसं करायचं आहे त्यांचं तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने अचूक आढावा प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवतात. त्यानंतर आमचे DJ ओमी, त्यांचे देखील कुठलेही सदस्य असतील आपण यायचे तो सन्मान घेण्यासाठी. त्यांचं देखील आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्त विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स, तर सर्वात महत्त्वपूर्ण सन्मान नक्कीच आहे विकी दादांचा, कारण विकी दादा यांच्याकडे हिरेन गेले. हिरेन नक्कीच थोडी माहिती आम्हाला हवी आहे. हिरेन लगेच जॉईन व्हा. हिरेन, विकी दादांकडे आपण गेलो, आपल्याला फ्लड लाईट्समध्ये स्पर्धा पूर्ण करायची होती आणि विकी दादांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे की हे एक छोटंसं काम त्यांच्यासाठी आहे, पण छोट्याशा कामाला खर्च लागतो. पण जितका खर्च व्हायला हवा तितका खर्च त्यांनी घेतला नाही. त्याचमुळे एक महत्त्वपूर्ण सन्मान आपण विकी दादांचा करतो. शागिद मंडप डेकोरेट, टाळ्या होऊन जातं विकी दादांसाठी. आंतरराष्ट्रीय दर्जाची फ्लड लाईट्स तुम्हाला विकी दादांच्या वतीने पाहायला मिळाले. विकी दादा जगदेव म्हात्रे, तर त्यांचा आम्ही विशेष सन्मान करतोय. या ठिकाणी बघा, ही जर प्रकाश योजना नसती तर ही स्पर्धा प्रेक्षकांनी उचलून धरली नसती. महेश दादा त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यासोबतच रोहित दादा सुद्धा आहे, रोहित दादा म्हात्रे. तर विकी दादांचा तो विशेष सन्मान आपण पाहतोय, ज्यांनी खूप चांगली प्रकाश योजना. तर टाळ्या होऊन जाऊ द्या ही फ्लड लाईट्स आवडली असेल तर. थँक्यू. विठ्ठल रखुमाईंची ती मूर्ती देऊन त्यांचा तो विशेष सन्मान आपण करतोय. या आगरी प्रीमियर लीगच्या वतीनं विशेष आभार, थँक्यू. अशीच सहकार्याची भावना प्रत्येक वेळी राहील, हेच आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सन्माननीय पूजाताई आमगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. या पूजाताई, आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेनिमित्त. आभार प्रदर्शन आपण करतोय. प्रत्येक पाहुण्याने खूप चांगला वेळ दिलेला आहे. तर या ठिकाणी सन्माननीय पूजाताई आमगावकर यांचा व्यासपीठावर आपण सन्मान पाहणार आहोत. सन्माननीय हेमचंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी तसेच ह्या स्पर्धेची आठवण भेट, भगवी शाल तसेच सदाबहार पुष्पगुच्छ देऊन तो सन्मान सन्माननीय पूजाताई आमगावकर यांचा आपण करतोय.
खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील समाजकार्याची भावना जोपासली आणि ते देखील भविष्यात खूप चांगल्या पद्धतीने उज्ज्वल कार्य करतील. त्यानंतर सन्माननीय पवनजी घरत यायचं आहे. सन्माननीय पवनजी घरत आपण देखील यायचं आहे. धडाडीचं नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं दायित्व आणि खूप चांगल्या पद्धतीने ते निभावतात. तर पवनजी घरत यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आई वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजकार्य आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण कशा करता येईल त्यासाठी नेहमीच तत्परतेने त्यांचं कार्य राहिलेलं आहे. तर आपलं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे, त्याचं मनस्वी आभार. तर व्यासपीठावर सन्माननीय प्रशांत पाटील उपस्थित आहेत. प्रशांत पाटील साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत. या प्रशांत साहेब, आपण देखील या स्पर्धेला भेट दिलीत, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, तुमचं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. प्रशांतजी पाटील, गोडदेव संघाकडून त्यांचं योगदान, साहिल पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान आपण पाहणार आहोत. प्रशांत पाटील यांचा सर टाळ्या प्रत्येक सन्मानासाठी झालं पाहिजे बघा, सांगण्यासाठी प्रवृत्त करू नका, प्रत्येक सन्मानासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा पुन्हा एकदा सर्व मास्टर्सना विनंती करतोय, आमचे ओम ब्रह्मदेवचे युवा आणि मास्टर्स, आपण आज नम्र विनंती करू इच्छितो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्लीज ही नम्र विनंती आपण समजून घ्या. नक्कीच आपण याल अशी शाश्वती आम्ही बाळगतोय. चला आपण पुढचा सन्मान वळणार आहोत. चला मंगेश साहेब आपण यायचं. अनन्या मोटर्स, आपण देखील या स्पर्धेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे, आपलं सहकार्य दिलेलं आहे, आपला मी मनस्वी आभार व्यक्त करतोय. सर मंगेश सर यायचं आहे. अनन्या मोटर्स, आपला देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो या स्पर्धेनिमित्त. सन्माननीय मंगेशजी गुप्ता, अनन्या मोटर्स, आपण यापुढे आपला आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. आपण जे सहकार्य दिलंय त्याबद्दल मनस्वी आभार. तर कुणाल पाटील नवगरचे उपस्थित आहेत, त्यांचा आपण आभार व्यक्त करणार आहोत. कुणालजी या, आपलं देखील आपण मनस्वी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेनिमित्त आपली उपस्थिती वंदनीय आहे, प्रार्थनीय आहे. विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. पूजाताई प्रस्थान करतायत, खूप जास्त वेळ झालेला आहे, आपण मान्य करतोय आणि आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं आभार, धन्यवाद. कुणाल पाटील यांचा आपण आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला ते राहिले उपस्थित आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर कुणालजी, आपलं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. थँक्यू. बघा अजून एक व्यक्तिमत्व, सन्माननीय मनीषजी नंदकुमार पाटील, ज्यांच्यामुळेच मला असं वाटते की हे रात्रकालीन क्रिकेट आपण पाहतोय. यंगस्टर आहेत, खेळतात चांगले, उद्योजक आहेत, भवन निर्माता आहेत आणि तसंच त्यांनी खेळपट्टीवर सांगितलं की मी प्रत्येक समाज बांधवासाठी उपस्थित आहे आणि तीच सहकार्याची भावना त्यांनी या स्पर्धेनिमित्त दाखवली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वात महत्त्वपूर्ण सहकार्य या स्पर्धेसाठी सन्माननीय मनीष नंदकुमार पाटील साहेबांचं मिळालेलं आहे आणि असंच सहकार्य ते नेहमीच देत राहतात, देत राहतील हीच अपेक्षा आम्ही बाळगतोय. तर सन्माननीय
मनीष नंदकुमार पाटील साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सर्वात महत्त्वपूर्ण सहकार्य, महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी सन्माननीय मनीष नंदकुमार पाटील साहेबांचं राहिलेल्या पूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आम्ही सन्माननीय मनीष पाटील साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू फॉर सपोर्टिंग विथ अस. थँक्यू. या स्पर्धेला आपण खूप चांगल्या पद्धतीने समर्थन दिलं त्याबद्दल आपलं विशेष 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 आभार. स्पर्धेची आठवण भेट आपण देतोय. तसेच त्यांनी संघ देखील एक आपला इंट्रोड्यूस केला. या स्पर्धेमध्ये महादेव आशीर्वाद गोडदेव हा त्यांचा संघ या स्पर्धेत खेळला आणि खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉयमेंट या 2 दिवसांमध्ये आपण या स्पर्धेची नक्कीच अनुभवली. तर या ठिकाणी सन्माननीय मनीष नंदकुमार पाटील यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद आपण या सहकार्याबद्दल. त्यानंतर अजून एक योगदान जे पुन्हा एकदा एका तरुणाचं समाजकार्य आणि वेगवेगळे उपक्रम फक्त क्रिकेटसाठीच ते उपलब्ध नसतात तर गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सक्रिय झालेले आहेत. जर आपण गोडदेव परिसराचा उल्लेख केला तर जवळपास सर्व सण ते खूप चांगल्या पद्धतीने साजरे करतात. तर महेशजी म्हात्रे ज्यांनी देखील पुन्हा एकदा सहकार्याची भावना दर्शवलेली आहे आणि त्यांनी देखील तेच सांगितलं की फक्त क्रिकेटसाठीच एकत्र येण्याची गरज नाही आहे तर आपण प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. तर तेच एक महत्त्वपूर्ण वाक्य त्यांचं लक्षात ठेवून आपण प्रत्येक कार्यक्रमाला एकत्र येणार आहोत. या सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब यांचं देखील आपण विशेष आभार या निमित्त व्यक्त. टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय महेशजी म्हात्रे, जसं हिरण यांनी सांगितलं की महेश दादांकडे आपण एकदा गेलो त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यांचा ग्रीन सिग्नल लक्षात घेताना आपण ही थोडक्या वेळेतली स्पर्धा सप्ततारांकित बनवलेली आहे. आपण आभार व्यक्त करूया सन्माननीय महेश दादा म्हात्रे यांचं. थँक्यू. चला मास्टर्स, ओममध्ये मास्टर सर्वांनी यायचंय प्लीज, जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण महेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान काढणार आहोत. तेच अध्यक्ष आहेत. मास्टर्स सर्गाचा सत्कार झालाय तर धन्यवाद. आपण या व्यासपीठाची शोभा वाढवतात. थँक्यू थँक्यू थँक्यू. अजून कोणाचा सन्मान राहिलाय ते आम्हाला पाहू द्या. सर्वांचा झाला अशी अपेक्षा आहे. भूपेंद्र दादा आपला सन्मान बाकी आहे. भूपेंद्र दादा या. भूपेंद्र पाटील साहेब यायचं आहे प्लीज. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तर प्लीज विनंती करतोय. झालाय. थँक्यू. पुढे जाऊ. कोणाचं राहिलंय पुन्हा एकदा बाळसू सर झालं तर येस तुमचा एक सन्मान राहिला आहे भूपेदा. का सांगा. जश 11च्या संघामालक जितेंद्र नाही आहे तर आपण ती आठवण भेट तुम्हाला देतो. या जश 11 हा संघ या स्पर्धेत खेळला जितेंद्र पाटील यांचा, ते आता उपस्थित नाही आहेत तर आपण यायचं आहे आणि आपण नेहमीप्रमाणे जे क्रिकेटवरचं प्रेम दाखवलेलं आहे तर जश 11 हा संघ या स्पर्धेत खेळला तर जितेंद्र पाटील यांचा तो सन्मान भूप्यादादा स्वीकारतायत. त्यांचा देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. मोबाईल तर आता त्यानंतर राकेश पाटील आणि आदित्य शेट्टी संघ मालक या नात्याने ही आठवण भेट आम्हाला द्यायची आहे. तर राकेश यायचा आहे. रित्वी 11 आणि सारंग 11 हा संघ जिंकलाय पण या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवलात राकेशजी, म्हणून कमिटीच्या वतीनं आपण हा विशेष सन्मान राकेश पाटील आणि आदित्य शेट्टी यांचा करतोय. हे 2 संघ मालक तुम्हाला पाहायला मिळाले, आदित्य शेट्टी आणि चला या ठिकाणी आपण तो सन्मान पाहतोय आदित्य शेट्टी आणि राकेश पाटील यांचा. चला गौरव पाटील, मल्हार साऊंड आपण देखील व्यासपीठावर यायचे हा सन्मान स्वीकारण्यासाठी. चला आता आपण वैयक्तिक पुरस्काराकडे जाऊया. चला प्रणय कोळी सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅन ऑफ द मॅच. चला प्रणय कोळी यायचंय. दोन्ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणय कोळीला जातोय आणि 500 रुपये षटकारासाठी पवन घर त्यांच्याकडून ते आम्हाला मिळाले होते. प्रणय कोळीला आता ते बक्षीस जाणार आहे. दोन्ही मॅन ऑफ द मॅच आणि प्रणय कोळी काय खेळलेत, धुवाधार बेधुंद. पवन घर त्यांच्या शुभ हस्ते आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचं वितरण करणार आहोत आणि 500 रुपये जे त्यांनीच पुरस्कृत केलेले आहे
कडक हा शब्द सुद्धा कदाचित कमी पडेल इतकी भारदस्त बॅटिंग प्रणय कोळी यांची आपण पाहिलेली आहे. 2 मॅन ऑफ द मॅच, अंतिम आणि उपांत्य, आणि त्यानंतर 500 रुपये कॅश. त्यानंतर साहिल यांनी यायचंय. राकेश म्हात्रे यांनी त्यांच्या अष्टपैलू खेळामुळे 1500 रुपयाचं कॅश प्राईज साहिल यांच्यासाठी दिलं होतं. साहिल पाटील या, आणि 1500 रुपयाचं कॅश आपण घ्यायची आहे, जे आम्हाला राकेश म्हात्रे यांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहे. महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राईज लगेच वितरित करूया. 1500 रुपये जे आम्हाला राकेश म्हात्रे यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेले आहेत. सूरज आपण यायचं आहे. 2 षटकार. पवन घर त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज होता. सूरज पाटील या, आणि त्यानंतर यस सूरज पाटील या, 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. रोहित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण ते कॅश वितरित करणार आहोत सूरजला. सूरज बॉबी देओल बनला होता. 2 खेळला पण सामना खेचला. 2 षटकार आले आणि दोन्ही षटकारावरच गणित पूर्णपणे फिरलं अंतिम सामन्याचं, आणि त्याचसाठी तो मॅच फिनिशर म्हणून ओळखले जातात बाहुबली सूरज पाटील. 1000 रुपये कॅश जे आम्हाला पवन घरत यांच्या वतीनं पुरस्कृत झालेले होते षटकारांसाठी. थँक्यू पवनजी. तर आता आपण पुढे जाऊया. वैयक्तिक बक्षीस प्रतीक. ओके, एक सन्मान बाकी आहे रोहित दादांचा, ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर केलेले आहे. तर त्यांचं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. तर या रोहित दादा, त्यांना अजून एकदा करायचं. केलं तर काय, काल केलं, आज पुन्हा एकदा करूया. रोहित दादा यांचा आपण सन्मान करूया, ज्यांनी आम्हाला पूर्ण स्पर्धेसाठी लागणारे बॉल्स स्पॉन्सर केलेले आहेत. तर चला, कॅटेगरीज आणि बक्षीस कोणाला जाते ते आपण सांगणार आहोत. तर बेस्ट बॅटरसाठी आपण जातोय. चला, तर बेस्ट बॅटर या कॅटेगरीकडे आपण जाणार आहोत, आणि बेस्ट बॅटर जात आहेत ते म्हणजेच प्रणय कोळी. बेस्ट बॅटर 73 धावा त्यांच्या वतीने आपण पाहिला, आणि मागच्या 2 मॅचेसमध्येच त्याने सर्व कोटा वसूल करून टाकला. तर मनीषजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅटरचा पुरस्कार वितरित करणार आहोत प्रणय कोळीला. आणि 4 मॅचमध्ये 73 रन. खरं तर सिरीजसाठी देखील दावेदारी होती, पण काही गुण कमी पडले, त्याचमुळे मॅन ऑफ द सिरीज थोडक्यात हुकलेली आहे. पण बेस्ट बॅटर प्रणय कोळी यांच्या नावावर हा पुरस्कार जातोय. थँक्यू. 73 रन्स. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर ज्याने एकमात्र हॅट्रिक घेतलेली आहे, तर बेस्ट बॉलर ठरतो या स्पर्धेतला उत्कर्ष म्हात्रे. उत्कर्ष म्हात्रे यायचंय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, आणि सन्माननीय विकी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. दादा या, चेहऱ्यावर नेहमी सिमसिता असे असते विकी दादांच्या. उत्कर्ष वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या प्रसंगी. या उत्कर्ष, चला या, आपण हा सन्मान स्वीकारायचा. काय बॉलिंग केले उत्कर्षने, खूप चांगला त्यांच्याकडे कटर आहे, आणि त्या कटरचा फायदा तर त्यांनी व्यवस्थित उचलला, तर व्यावसायिक क्रिकेटसाठी सुद्धा उत्कर्ष निवडले जाऊ शकतील, आणि आमच्याकडून असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा. उत्कर्ष. आणि त्यानंतर बघा सर्वांचं प्रेम बघा उत्कर्षवर, सर्वजण आले आपल्या लाडक्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी. प्रत्येक जण सरसावलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन उत्कर्ष फॉर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर आता सिरीज देऊया आपण. तर बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मल्हार स्पोर्ट्सच्या वतीने एक ब्रँडेड बॅट आम्हाला स्पॉन्सर झालं. थँक्यू हिरो हितेश पाटील. मल्हार स्पोर्ट्सच्या वतीने आम्हाला बॅट स्पॉन्सर झालेले आहे, आणि एक सॅमसंग ट्रॉफी. स्टॅट्स सांगतोय, फलंदाजी करता 83 धावा 83 फलंदाजी करताना,
आणि गोलंदाजी करताना 10 विकेट्स, 10 विकेट्स अँड 83 रन्स, वन अँड ओनली ज्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ खेळला ठरतायत गोडदेवचेच साहिल पाटील, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. सन्माननीय हेमचंदजी पाटील, सन्माननीय चिंतामणजी पाटील आणि सन्माननीय महेशजी म्हात्रे, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच झाली, बेस्ट बॅटर झाला, बेस्ट बॉलर झाला, मॅन ऑफ द टुर्नामेंट झालंय. मला स्पोर्ट्सच्या वतीने ब्रँडेड बॅट हिरो यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे. थँक्यू हिरो फॉर युअर व्हॅल्युएबल कोऑपरेशन ॲज एक्सपेक्टेड ऑलवेज. थँक्यू. तर आता आपण 8 संघमालक खेळले. पुन्हा एकदा 8 संघमालकांचा मी आभार व्यक्त करतोय. मी सर्व सहभागी खेळाडूंचा आभार व्यक्त करतोय. मी सर्व आमच्या देणगीदारांचा आभार व्यक्त करतोय. तर आता आपण सेकंड प्राइज अनाऊन्स करतोय. सेकंड प्राइजचं स्वरूप आहे कॅश 50,000ची आणि त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला NP स्पोर्ट्सचे नितीन पांडुरंग वारे आणि प्रवीण पांडुरंग वारे यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. तर सेकंड प्राइज जाते अर्शद काझी यांचा संघ रॉयल स्टनर्स इज रनर अप ऑफ टीम. या स्पर्धेला सेकंड रँकवर त्यांनी जिंकलेलं आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. तर या कॅप्टन जश पाटील आणि पूर्ण टीम, मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की चला आपण यायचंय. या पुरस्कारासाठी आपण सर्वांची उपस्थिती वंदनीय आहे. पुन्हा एकदा नजर चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय. सर्वांचा सन्मान झालाय हे गृहीत धरतोय. चला या सर्वांना पुढे एक विनंती करतोय. मी सर्वांना विनंती करतोय की आपण या. सेकंड प्राइज जाते रॉयल स्टनर्स म्हणजे सन्माननीय अर्शद काझी यांचं देखील मी मनस्वी आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात आणि आपण संघ घेतला त्याबद्दल अर्शदजी काझी आपलं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. मी आभार व्यक्त करतोय अभिनव विद्या मंदिरच्या पूर्ण संस्थेचं ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांचे देखील विशेष आभार. आमचे सर्व सुरक्षा रक्षक जे आहेत ज्यांनी 2 दिवस खूप चांगली साथ आम्हाला दिली त्यांचं देखील आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. तर उपविजेता ठरलेले आहेत टीम रॉयल स्टनर्स. टाळ्या होऊन जातो रॉयलसाठी. म्युझिक. बट हॅलो चेक. आपण पहिल्या क्रमांकाचं Check. बक्षीस एक सत्कार राहिलाय. आपले कॉमेंटेटर खारीगावचे सुपुत्र मनीष पाटील सगळ्यांनी मिळून करायचा आहे सत्कार. बोलू
तर थांबायचं आहे मनीष पाटील. दोन शब्द तुम्ही एवढ्या तर इंटरव्ह्यू नक्कीच घेता. दोन शब्द मी प्रतीक म्हात्रेबद्दल बोलेन. प्रतीक म्हात्रे यांनी जी एक भरारी घेतलेली आहे, थोडा आमचा इंटरव्ह्यू राहिला कारण थोडं फायनल्स थोडी घाईच झाली. पण प्रतीक तुझ्याबद्दल मीच बोलतोय की तुमच्या वडिलांनी जी मेहनत घेतलेली आहे प्रतीक आणि प्रियांकवर, ती मेहनत तो वाया जाणार नाहीये. प्रतीक इंग्लंडमध्ये खूप चांगला खेळतोय आणि खरंच आम्हाला लवकरात लवकर भारतीय संघामध्ये किंवा आय पी एलमध्ये तरी त्यांना पाहण्याची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करेल. तर प्रियांक आणि प्रतीक दोघांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि नक्कीच तुमच्या वतीनं आमच्या अपेक्षेचं ओझं तुम्ही खांद्यावर उचलाल आणि तुम्ही यशस्वी व्हाल ही अपेक्षा आम्ही तिघांना देतोय, संदीप म्हात्रे सरांना सुद्धा आणि तुम्हाला दोघांना सुद्धा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. टाळ्या द्या प्रतीकजी म्हात्रे आणि प्रियांकजी म्हात्रे यांच्यासाठी आणि संदीपजी म्हात्रे यांच्यासाठी. तर आपण जाऊया, पुढचा पुरस्कार देतोय आणि जो खूप महत्वाचा आहे. चला, जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, यायचंय रित्वी अँड सारंग 11 विनर ऑफ आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग टीम ओनर आदित्य शेट्टी, राकेश पाटील आणि विजेते ठरलेले आहेत ऋत्वी सारंग 11. प्रेक्षकांना